नमस्कार. सर्वांचं BTS एज्युकेशन चॅनलमध्ये सहर्ष स्वागत आहे. आजच्या व्हिडिओमध्ये आपण इयत्ता 3री विषय गणित घटक पहिला भौमितिक आकृत्यांची ओळख हा घटक अभ्यासणार आहोत. तर तुम्हाला 3 आकृत्या दिसत आहेत. आयत, त्रिकोण आणि वर्तुळ. सुरुवातीला आपण आयताबद्दल माहिती घेऊयात. तर बघा, आयताला 4 बाजू असतात. आयताला 4 बाजू म्हणजेच आयताला 4 कडा असतात. आयताला 4 शिरोबिंदू म्हणजेच 4 कोपरे असतात. आयताला 4 कोपरे हे आपल्याला दिसत आहेत. त्यानंतर आयताच्या समोरासमोरील बाजू समान लांबीच्या असतात. आयताच्या ज्या बाजू आहेत त्या समान लांबीच्या असतात आणि आयताला 4 काटकोन असतात. आयताला 4 काटकोन असतात. त्यानंतर आपण त्रिकोण या आकृतीची माहिती घेऊ. त्रिकोणाला 3 बाजू असतात. त्रिकोणाला कडा किती आहेत? 3 आहेत, म्हणजे च्या बाजू आहेत. त्रिकोणाला 3 कडा असतात. त्यानंतर त्रिकोणाला शिरोबिंदू हे 3 असतात. त्रिकोणाला कोपरे किती आहेत? हे 3 आहेत. त्रिकोणाला 3 शिरोबिंदू असतात. आणि त्रिकोणाकृती वस्तू या कोणकोणत्या असतात बघा बरं. त्रिकोणाकृती वस्तू या समोसा, खणाची घडी किंवा आपण 15 ऑगस्ट, 26 जानेवारीला जे पताके लावतो की नाही शाळेमध्ये, तर त्यांचा आकार हा त्रिकोणाकृती आहे. म्हणजे त्रिकोण ही आकृती आपल्या डोळ्यापुढं आली की ही माहिती आपल्याला माहिती पाहिजेच. म्हणजेच त्रिकोणाला 3 बाजू असतात. त्रिकोणाला 3 शिरोबिंदू असतात, हो की नाही. त्यानंतर आपण पुढील आकृती वर्तुळाची आहे. वर्तुळाबद्दल माहिती घेऊ. वर्तुळाला एक केंद्रबिंदू असतो. वर्तुळाला केंद्रबिंदू हा एकच असतो आणि वर्तुळाच्या केंद्रबिंदूपासून वर्तुळाचे अंतर सगळीकडे समान असते. हे बघा, तुम्हाला वर्तुळ दिसत आहे बरोबर. वर्तुळाला जे अंतर आहे वर्तुळाचं ते सगळीकडे कसं समान लांबीचं असतं. आणि वर्तुळाकृती वस्तू या कोणकोणत्या आहेत? तर वर्तुळाकृती वस्तू या रिंग, हातातली बांगडी किंवा बोटात घालतो ती अंगठी, गोल कडं असतं बघा, ते हे वर्तुळाकृती आहे. त्यानंतर आपण चौरसाची माहिती घेऊ. चौरस. चौरसाला 4 बाजू म्हणजेच 4 कडा असतात. चौरसाला 4 बाजू म्हणजेच 4 कडा असतात. चौरसाला 4 शिरोबिंदू असतात आणि 4 कोपरे असतात. चौरसाच्या सर्व बाजू या समान लांबीच्या असतात. चौरसाच्या सर्व बाजू या समान लांबीच्या असतात आणि चौरसाला 4 काटकोन असतात. चौरसाला काटकोन किती असतात? 4 असतात. आणि चौरसाकृती वस्तू या कोणकोणत्या आहेत बरं? तर चौरसाकृती वस्तू या हातरुमाल, आपला खेळायचा जो कॅरम बोर्ड आहे तो कॅरम बोर्ड, त्यानंतर सापशिडीचा पट माहीत आहे की नाही तुम्हाला? तो सापशिडीचा पट हा चौरसाकृती आहे. आणि आपण जो चौरंग आपल्या घरामध्ये असतो त्या चौरंगाचा पृष्ठभाग हा देखील चौरसाकृती आहे. त्यानंतर पुढील वस्तूंची नावे वाचा व त्यांचे आकार ओळखून चित्रे काढा. तर बघा, पुस्तकाचा आकार कसा असतो? आयताकृती असतो. म्हणून तुम्ही पण स्वतः काय करायचं आहे की पुस्तकाचं चित्र तुमच्या वहीमध्ये काढायचं आहे. त्यानंतर समोसा.
त्याचं चित्र तुमच्या वहीमध्ये काढायचं आहे. 3 नंबर हातरुमाल. हातरुमालाचं चित्र पण वहीमध्ये काढायचं आहे. त्यानंतर बांगडी. बांगडीचा आकार कसा आहे? गोल आहे. हे लक्षात राहण्यासाठी यांचे आकार तुम्ही स्वतः काढायचे आहे आणि त्या वस्तूंना नाव द्यायचं आहे. जसं की बघा, पताका, चौरंगाचा पृष्ठभाग, खणाची घडी, पट्टी, कॅरम बोर्ड या वस्तूंची नावे लिहून त्याखाली तुम्हाला हे जसेच्या तसे चित्रांची नावे लिहायची आहेत. त्यानंतर आपण पुढे पाहू. स्वाध्याय आहे बघा, जोड्या लावा. गट अ आणि गट ब. तर अ गटामध्ये त्रिकोण, वर्तुळ, चौरस आणि आयत यांच्या आपल्याला जोड्या लावायच्या आहेत आणि पुढे त्यांची नावे दिलेली आहेत ते आपल्याला जुळवून घ्यायचे आहेत. त्यानंतर 2-2 नावे लिहा. चौरसाकृती वस्तू मी तुम्हाला आताच सांगितले आहेत. त्यापैकी बघा, हातरुमाल आणि चौरंग. चौरंगाचा जो पृष्ठभाग आहे तो पण चौरसाकृती वस्तूमध्येच येतो. त्यानंतर त्रिकोणाकृती वस्तू जसं की पताका, खणाची घडी. त्यानंतर आयताकृती वस्तू जसं की पुस्तक आणि कालनिर्णय. त्यानंतर प्रश्न क्रमांक 3, किती ते लिहा. मी आत्ताच तुम्हाला माहिती सांगितली होती बघा, त्रिकोणाला किती बाजू असतात? तर 3 बाजू असतात. आयताला कोपरे म्हणजे शिरोबिंदू किती आहेत? 4 आहेत. त्यानंतर चौरसाच्या बाजू ह्या 4 असतात. चौकोनाला कोपरे किती असतात? 4 असतात. त्रिकोणाला कोपरे हे 3 असतात आणि आयताच्या कडा या किती असतात? 4 असतात. प्रश्न 4, गाळलेल्या जागा भरा. चौरसाच्या सर्व बाजू कशा असतात? समान असतात. 2 नंबर, आयताच्या डॅश डॅश बाजूंची लांबी समान असते. आयताच्या समोरासमोरील बाजूंची लांबी समान असते. वर्तुळाची कड एकच असते. प्रश्न 5, आकृत्या पाहून विचारलेल्या आकारांची संख्या चौकोनात लिहा. तर इथं तुम्हाला आकृत्या दिलेल्या आहेत बघा. तर या त्रिकोणामध्ये त्रिकोण आहेत, तर ते 5 त्रिकोण आहेत आणि आयत दिलेला आहे. त्या आयतामध्ये किती आयत आहेत? तर ते 7 आयत आहेत. तुम्ही पण विचारपूर्वक हे प्रश्न सोडवायचे आहेत. त्यानंतर प्रश्न क्रमांक 5, त्यामध्ये 3 नंबर चौरस किती आहेत ते विचारलेले आहे. तर चौरस हे 9 आहेत. खूप विचारात पाडणारा प्रश्न आहे. तो तुम्ही पुन्हा तुमच्या पुस्तकामध्ये, वहीमध्ये सोडवायचा आहे. त्यानंतर वर्तुळात वर्तुळे हे दिलेली आहेत. त्यात किती वर्तुळे आहेत असा प्रश्न विचारलाय. 4 नंबरचा प्रश्न आहे. तर त्याचं उत्तर आहे 6 वर्तुळे. नेक्स्ट प्रश्न आहे टॅनग्रॅम. टॅनग्रॅम हे एक चिनी कोडे आहे. या कोड्यात चौरसाचे अशा तऱ्हेने तुकडे कापलेले असतात की त्यात एक समांतरभुज चौकोन, एक चौरस आणि 5 त्रिकोण असे 7 तुकडे मिळतात. तर यावर आपल्याला प्रश्न विचारलेले आहेत. त्या प्रश्नांची उत्तरे आपल्याला द्यायची आहेत. तर प्रश्न क्रमांक 1, वरील टॅनग्रॅमचा उपयोग करून खालील प्रश्नांची उत्तरे लिहा. 1 नंबर, सर्व त्रिकोण सारखे आहेत का? सर्व त्रिकोण सारखे आहेत का? उत्तर आहे नाही. 2 नंबर, यात किती चौरस आहेत? उत्तर आहे यात 2 चौरस आहेत. 3 नंबर, 4 व 5 नंबरचे त्रिकोण जोडले तर कोणता आकार तयार होईल? 4 व 5 नंबरचे त्रिकोण जोडले
तर समांतरभुज त्रिकोण तयार होईल. 4 नंबर, 2 त्रिकोण जोडून चौरस तयार होईल का? 2 त्रिकोण जोडून चौरस तयार होईल का? तर त्याचं उत्तर आहे हो. एकूण किती त्रिकोण तयार मिळतील? 5 नंबरचा प्रश्न, एकूण किती त्रिकोण तयार मिळतील? तर उत्तर आहे 6. हा खूप विचारात पाडणारा प्रश्न आहे. हा तुम्ही स्वतः सोडवायचा आहे. प्रश्न क्रमांक 2, वेगळा शब्द ओळखा व लिहा. 1 नंबर, त्यात आपल्याला शब्द दिलेले आहेत. त्यातील वेगळा शब्द हा आपल्याला ओळखायचा आहे आणि तो समोर लिहायचा आहे. सामोसा, हातरुमाल, सापशिडी आणि कॅरम बोर्ड. तर वेगळा शब्द आहे समोसा, कारण हातरुमाल, सापशिडी आणि कॅरम बोर्ड यांचा आकार कसा आहे? यांचा आकार हा चौरसाकृती आहे. यांचा आकार चौरसाकृती आहे आणि समोसा याचा आकार हा त्रिकोणाकृती आहे. म्हणून हा शब्द वेगळा आहे. 2 नंबर, पुस्तक, वही, बांगडी आणि कंपास. तर बांगडीचा आकार हा गोल म्हणजे वर्तुळाकार आहे आणि बाकी पुस्तक, वही आणि कंपास यांचा आकार हा कसा आहे? यांचा आकार हा चौरसाकृती आहे. त्यानंतर पुढील प्रश्न सोडवू आपण. तीन नंबर, रिंग, अंगठी, कडे आणि चौरंगाचा पृष्ठभाग. तर याचं उत्तर आहे, वेगळा शब्द कोणता आहे? चौरंगाचा पृष्ठभाग. आणि रिंग, अंगठी आणि कडे यांचा आकार कसा आहे? वर्तुळाकार आहे. म्हणून चौरंगाचा पृष्ठभाग हा वेगळा शब्द आहे, तो आपण इथे लिहिलेला आहे. 4 नंबर, आयत, चौरस, वर्तुळ आणि चौकोन. तर वेगळा शब्द आहे वर्तुळ. आयत, चौरस आणि चौकोन याच्यापेक्षा वेगळा शब्द वर्तुळ हा आहे, म्हणून वर्तुळ हा शब्द लिहिलेला आहे. त्यानंतर रांगोळीमध्ये वेगवेगळे भौमितिक आकार काढून ते रंगवा. हे रांगोळी मधले जे आकार आहेत ते वेगवेगळे आकार तुम्हाला हे आकार काढायचे आहेत आणि ते वेगवेगळे कलरनी रंगवायचे आहेत. पुढचा प्रश्न आहे, भौमितिक आकार शोधा, किती आहेत ते लिहा. तर यात चौरस, चौकोन, आयत, वर्तुळ आणि त्रिकोण हे वेगवेगळे आकार अगदी किचकट प्रकारे हे जोडले गेलेले आहेत. तर ते आपल्याला किती आहेत? तर त्याचं उत्तर हे आपल्याला लिहायचं आहे. तर हे भौमितिक जे आकार आहेत त्यामध्ये चौरस हे 6 आहेत, चौकोन 2 आहेत, आयत 1 आहे, वर्तुळ 3 आहेत आणि त्रिकोण हे 3 आहेत. अशा पद्धतीने इयत्ता 3रीचा गणित विषयाचा भौमितिक आकार हा घटकाचे जे स्वाध्यायाचे प्रश्न आहेत ते पण आज आपण सोडवलेले आहेत.